नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संभुतस्स. उपस्थित सर्व शील संपन्न श्रद्धावान उपासक उपासिका तसेच बालक बालिका यांना माझा नमो बुद्धाय आणि सविनय जय भीम. कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर सर्वप्रथम आपण 3 रत्नांचे अनुसरण करूया आणि त्यासाठी मी सर्वांच्या वतीने शारदा रामटेके मॅम यांना विनंती करते की त्यांनी त्रिसरण अनुसरण करावे. साधु साधु साधु. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. द्वितीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयम्पि धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि. तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयम्पि गच्छामि. तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि. साधु 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 साधु. धन्यवाद मॅम. आज आपल्या धम्मपद अठकथेचे 115वे पुष्प गुंफण्यासाठीच्या प्रमुख वक्त्या आणि मार्गदर्शिका आहेत आदरणीय विद्या पंडित मॅडम. आणि मॅम सर्वांच्या परिचयाच्या आहेतच, पण मी थोडक्यात परिचय देऊ इच्छिते. मॅम ह्या नेट क्वालिफाईड आहेत. त्यांनी MA इन पाली इन एप्रिल 2000 त्यांनी कंप्लीट केले. तसेच डिप्लोमा इन बुद्धिस्ट स्टडीज अँड विपश्यना मार्च 2008 मध्ये मॅमनी कंप्लीट केले. डिप्लोमा इन पाली 2006 मध्ये. पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन बाबासाहेब आंबेडकर थॉट्स इन एप्रिल 2009. आणि सध्या मॅम असिस्टंट प्रोफेसर म्हणून डिपार्टमेंट ऑफ पाली युनिव्हर्सिटी ऑफ मुंबईमध्ये ऑक्टोबर 2009 पासून कार्यरत आहेत. मॅमचे काही पेपर्स पण प्रेझेंट झालेले आहेत आणि त्यामध्ये पंच औरंभगियानी संयोजनानी ॲट औरंगाबाद इन 8th Annual Conference ऑफ इंडियन सोसायटी ऑफ बुद्धिस्ट सेंटर इथे मॅमनी पेपर्स सादर केले. तसेच रिसर्च मेथडॉलॉजी इन कंपॅरेटिव्ह फिलॉसॉफी संस्कृत पाली आर्ट अँड आर्किटेक्चर हेल्ड ॲट गुरु नानक खालसा कॉलेज इन सप्टेंबर 2008. तसेच मॅम जातक कथा आणि पारमिता हेल्ड ॲट सेंट झेवियर्स कॉलेज मुंबई हेही मॅमचे पेपर सादर झालेले आहेत. आणि असेच बरेचसे मॅमचे पेपर सादर झालेले आहेत. तेव्हा खूप वेळ न घेता अशा या उच्च विद्याविभूषित वक्त्या आणि मार्गदर्शिका पुन्हा एकदा आपल्याला लाभलेल्या आहेत. तेव्हा मॅमला मी धम्मपद मधील आज मॅम आपल्याला 22 वग्गातील निरय वग्ग हा वग्ग घेणार आहेत आणि त्यातील गाथा क्रमांक 311 ते 315 यातील दुब्बच भिक्खुवत्तू, इसापक्क तिथीवत्तू आणि संबहुल भिक्खुवत्तू यावर आपल्याला मार्गदर्शन करतील. तेव्हा आपण सर्वांनी शांत आणि एकाग्र चित्ताने या बुद्धवाणीला श्रवण करावे, ग्रहण करावे ही मी आपणा सर्वांना नम्र विनंती करते. विद्या मॅम. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. आज धम्मपदाच्या ज्या 5 गाथा दिलेल्या आहेत त्या आहेत 311 ते 315 अशा या 5 गाथा आहेत.
आणि ह्या 5 गाथांवर आधारित 3 धम्मपद अट्टकथा आहेत. त्यातली जी पहिली आहे दुब्बच भिक्खू वत्थू. याच्यामध्ये पहिल्या 3 गाथा आलेल्या आहेत 311, 312 आणि 313. तर त्या 3 गाथा कोणत्या आहेत ते आपण बघूया. 311 नंबरची गाथा आहे पहिली. कुसो यथा दुग्गहितो हत्थं एव अनुकंतन्ति सामय्यं दुपरामठ्ठं निरय आयु उपकड्ढति यं किंचि शिथिलं कम्मं संखिलिट्ठं च यं वतं संकं सरं ब्रह्मचर्यं न तं भोति महफलं कैराच ये कैराथेन दळहमेनं परकं मे शिथिलो हि परिबाजो भियो आकिरते रजम. तर अशा ह्या 3 गाथा आहेत. आता ह्या 3 गाथा म्हणजे ह्या धम्मपदातल्या गाथा आहेत. तर ह्या गाथा बुद्धांनी केव्हा सांगितल्या, कधी सांगितल्या, कुणाला सांगितल्या, काय घटना घडली होती की तेव्हा बुद्धांनी या धम्मपदाचा उपदेश दिला. तर त्याच्या रिलेटेड जे काही आहे ते आपण आता याच्यामध्ये बघूया. तर पहिली धम्मपद अट्टकथा आहे दुब्बच भिक्खू वत्थू. आता दुब्बजाचा अर्थ आहे वच. वच म्हणजे वाणी, वाचा. आणि दुब्बच म्हणजे ज्याची वाचा चांगली नाहीये, म्हणजे तो चांगलं मार्गदर्शन करत नाहीये, माणसाला भटकवतोय, अशा भिक्षूची ही स्टोरी आहे दुब्बच भिक्खू वत्थू. कुसो यथा ती इमं धम्मदेशनं सत्था जेतवने विहरन्तो अय्यंतरं दुब्बच भिक्खुं आरभ्य कथेसी. तर ही जी कथा आहे ही कुसो यथा म्हणजे कारण जी गाथा आहे ती गाथेची सुरुवात कुसो यथा अशा याने होते, म्हणून त्यांनी ती सुरुवात पहिली दिलेली आहे की कुसो यथा. ही जी इमं धम्मदेशनं, ही जी धम्मदेशना आहे ही बुद्धांनी जेतवने विहरन्तो म्हणजे जेतवनामध्ये राहत असताना, जेतवन जे श्रावस्तीमध्ये आहे तिथे बुद्ध विहार करत होते तेव्हा अय्यंतरं दुब्बचं भिक्खुं आरभ्य कथेसी. तर त्यांनी अन्यतर म्हणजे ज्याचं नाव आपल्याला माहिती नाहीये, अन्य कोणीतरी अशा दुब्बच ज्याची वाणी सम्यक नाहीये, जो चांगलं मार्गदर्शन करत नाहीये, असा जो भिक्षू आहे त्या भिक्षूला उद्देशून सांगितली. मग आता हा दुब्बच भिक्खू कसा होता, कसे त्याने मार्गदर्शन, तो कसं चुकीचं मार्गदर्शन करत होता, काय केलं होतं त्याने की त्याला बुद्ध दुब्बच भिक्खू हे त्याला नाव दिलं. तर आता ते आपण खाली बघूया पुढे. एको किर भिक्खू असिंचंच एकं तीनं चित्वा उच्च उत्पन्ने एकं भिक्खुं उपसंगमित्वा आहुसो यो तीनं चिंतन्ति तस्य किं होती. तर इथे एक भिक्षू असतो, त्या भिक्षूचंही नाव माहिती नाहीये आपल्याला, फक्त त्याला सांगितलं एको भिक्खू, एक भिक्षू होता. असंचिंच म्हणजे अजाणतेने किंवा नकळत त्याने काय केलं, एक तीनं छिंदित्वा त्याने एक तृण म्हणजे गवत, एक गवताचं पात असं त्याने उपटलं, कापलं, तोडलं. आणि नंतर ते गवताचं पातं उपटल्यानंतर त्याला कुकुच्चे उत्पन्ने, नंतर आपल्या त्या कृत्याबद्दल त्याला नंतर पश्चाताप झाला, अरे रे मी उगाचच हे गवताचं पातं उपटलं किंवा ओढलं. आणि त्याला पश्चाताप झाल्यानंतर एका भिक्खुं उपसंगमित्वा तो अन्य एका दुसऱ्या भिक्षूजवळ जातो. आणि त्या भिक्षूजवळ गेल्यानंतर तो त्या भिक्षूला विचारतो आहुसो यो तीनं छिंदन्ति तस्य किं होती. म्हणजे त्याला तो सांगतो की अरे आयुष्यमान, जो गवत तोडतो त्याला काय होतं, म्हणजे त्याला काय पाप लागतं, त्याला त्याचं काय कर्म होतं. आणि असं म्हणून त्याने आपल्याकडनं जो गुन्हा झालेला आहे, त्याच्याकडनं जी चूक झालेली आहे त्या चुकीबद्दल तो त्याला विचारत असतो की बाबा माझ्याकडनं असं असं झालेलं आहे, मी गवताचं एक पातं अजाणतेने किंवा नकळतपणे किंवा सहजपणे असंच त्याला उपटलं, तर मग याचं काय, जर हे जे मी तोडलं तर त्याचं काय होईल, त्याचं मला काय शिक्षा भेटेल किंवा त्याचं कर्म काय होईल, अशाबद्दल तो त्या इतर भिक्षूला, त्याच्या जो दुसरा भिक्षू असतो त्या भिक्षूला विचारणा करतो. मग आता तो भिक्षू त्याला काय सांगतो, ज्याने त्याला सांगितले की माझं काय होईल आता, तर तो त्याला काय सांगतो, तू तीनस छिन्न कारणा किंची होती ती संयम करोसी न इत्थ किंची होती.
असतो त्याला समजावतोय, तो त्याला सांगतोय की तुला असं वाटतं की गवत तोडल्यामुळे काहीतरी होतं, असा तुझा विचार झालेला आहे का? पण न इच्छा किंची होती, पण नाही, हे केल्यामुळे काहीच होत नाही. म्हणजे तू जो अपराध केलाय त्याला काही शिक्षा नाही, ते एकदम नॉर्मल, एकदम जनरल गोष्ट आहे ती, असं म्हणून तो त्याला त्याच्या त्या गोष्टीचा काही अपराध नाही असं म्हणून त्याला पटवून देत असतो. जैसे तू आपण मुंचासी, फक्त तो त्याला काय सांगतो की जर तू आता हे माझ्या पुढे प्रकट केला ना तुझा गुन्हा, की तुझ्या हातातनं चूक काय झाली, तू माझ्या पुढे प्रकट केलाय ना, आता तू त्याच्यातनं मुक्त झाला, म्हणजे कबुली केली म्हणजे तू मुक्त झालास, असं म्हणून तो भिक्षू स्वतः देखील, तो इतर भिक्षू असतो ना, तो स्वतः देखील त्याच्या बाजूला जे गवत आलेलं असतं ते गवत काय करतो, दोन्ही हातांनी उपटतो. म्हणजे त्याला समजून पटवून देण्यासाठी की बाबा तू केलेला अपराध हा काही अपराध नाहीये, त्याने काहीच होत नाही, आणि ते सांगण्यासाठी तो स्वतःही लगेच काय करतो, दोन्ही हातांनी गवत उपटतो. मग ही जी झालेली घटना आहे ना, म्हणजे आता ती घटना इतर जे भिक्षू आहेत, ते जे त्यावेळेला तिकडे आसपास विहार करत होते, त्यांनी ही घटना बुद्धांना जाऊन सांगितली. आणि मग बुद्धांना ही घटना कळल्यानंतर बुद्धांनी तो जो भिक्षू होता ज्याने सांगितलं की अरे याचा काही, याने काय थोडी गुन्हा होतो, एखादं आपण तरुण केलं, त्याने केलं, त्याला काही गुन्हा नाहीये, आणि बघ मी पण, म्हणजे तो त्याच्या कृतीत त्याला असं दर्शवत असतो की बघ मी पण आता गवताचं पातं तोडलं, म्हणजे याच्यात काही दोष नाहीये. तर बुद्ध काय करतात, त्या भिक्षूचा विगरहित्वा म्हणजे धिक्कार करतात, त्याचा धिक्कार करतात, त्याची निंदा करतात, आणि त्याचा धिक्कार करून बुद्ध धम्म देताना ह्या ज्या 3 गाथा आहे, ह्या 3 गाथा सांगतायत. आता आपण त्या 3 गाथांचं विश्लेषण बघू. कुसुम यथा दुग्गहितो हत्तमेव अनुकंतन्ति सामय्यं दुपरामट्ठ निरय आयु उपकंठती. आता याने सांगितलं कुसो हा ते जे गवत आहे, आपण तृण बघितलं, त्या कुसो हा गवताचा प्रकार आहे, कुसो नावाचे गवत. ह्या कुसा गवताला जर दुग्गहितो म्हणजे आपण त्याला प्रॉपररित्या जर पकडलं नाही तर त्याने काय होतं, हत्तमेव अनुकंतती, तर त्याने त्याची पातं एवढी धारदार असतात त्या गवताची पातं की त्याने आपला हात काय होतो, कापतो. हत्तमेव अनुकंतती म्हणजे चिरा पडतात, हात कापतो. त्या कुस गवताला जर आपण व्यवस्थित पकडलं नाही तर त्याने आपल्या हाताला जखम होते, हात फिरतो. त्याचप्रमाणे काय होतं, सामय्यं दुपरामट्ठं निरय आयु उपकंठती. मग ते सांगतात की सामय्य म्हणजे जे तुम्ही श्रमणत्वाचं जीवन जगताय, जे तुम्ही श्रमण भाव स्वीकारलेला आहे, जे तुम्ही भिक्षुभाव स्वीकारलेला आहे, त्या भिक्षुभावाला जर तुम्ही दुपरामट्ठ म्हणजे जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने आचरण केलं, श्रमणत्वाचं व्यवस्थित आचरण केलं नाही, हलगर्जीपणाने राहिले, चुकीच्या पद्धतीने आचरण केलं, तर निरय आयु उपकंठती, तर तुमचं हे जे जीवन नंतर तुम्हाला, म्हणजे तुमचं हे जे कर्म आहे ते कर्म तुम्हाला कुणाकडे घेऊन जातं, तर निरयाकडे घेऊन जातं, जर तुम्ही श्रामणत्वाचं चांगल्या पद्धतीने पालन नाही केलं तर. अशा याची ही गाथा आहे. नंतर दुसरी जी गाथा आहे, यं किंचिं शिथिलं कम्म संख्यलित्थं च यं वतं संकसरं ब्रह्मचर्यं न तं होती महत्फलं. आता ही गाथा बघूया. त्याच्यात सांगितलं यं किंची शिथिलं कम्म म्हणजे तेच हलगर्जीपणाने केलेले कम्म, ज्याच्यामध्ये आपली स्मृतिमान नसतो, जागृत नसतो, सहज करायचं म्हणून केलं किंवा आळशीपणाने करायचं म्हणून केलंय, असे जे शिथिल कम्म आहे ते कम्म जे केलं जातं. पुन्हा दुसरं संकिलित्थं यं वतं म्हणजे जे तुम्ही व्रत स्वीकारलेलं आहे, सपोज तुम्ही हे श्रमणत्वाचं व्रत घेतलेलं आहे, ते व्रत जर तुम्ही स्वीकारलं आणि त्याच्यामध्ये तुम्ही संकिलिप्त म्हणजे तुम्ही अशुद्ध आहात, तुम्ही शुद्ध नाही आहात, तुमच्याकडनं काही ना काही अपराध घडतो, काही ना काही गुन्हा घडतोय, तर संकिलित्थं यं वतं, जे व्रत तुम्ही धारण केलेलं आहे त्याच्यामध्ये अशुद्धपणा आहे किंवा ते अशुद्धपणाने आचरले जाते. पुन्हा संकसरं ब्रह्मचर्य, आणि तुमची जी ब्रह्मचर्याचे पालन हे कसे असते, संशयास्पद असते.
तुम्ही ब्रह्मचर्याचे पालन करतात आणि नेहमी तुमच्या मनामध्ये धाकधूक असते की मला याच्याबद्दल कोणी बोलल, मी आज हे केलं, यांनी हे जाणलं असेल, तर असे संकस्तर म्हणजे शंका सर म्हणजे आठवणे, आपल्याबद्दल दुसऱ्यांप्रती नेहमी शंकेत राहणे, ह्या ज्या 3 गोष्टी आहेत, ह्या जर 3 गोष्टी घडत असेल तर न तम होती महफलम, तर त्याने तुम्हाला त्याचं महाफळदायी ठरत नाही. म्हणजे पूर्ण ही गाथा या आशयाची आहे की जे कृत्य हलगर्जीपणाने केले जाते, म्हणजे प्रमादाने केले जाते, आळशीपणाने केले जाते, पुन्हा ज्या व्रतामध्ये जे व्रत अशुद्धपणे आचरले जाते, तसेच ज्या ब्रह्मचर्याचे पालन संशयास्पद असते, असे हे जे त्याचे जे कर्म असतात, तर हे कर्म त्याला फळदायी ठरत नाही, त्याला कोणत्याच प्रकारच्या फळाचा साक्षात्कार होत नाही. पुढची गाथा आहे कैराथेन दळहमेन परकम्मे शिथिलोहि परिबाजो बियो आकीरते रजंती. ही जी गाथा आहे, ही गाथा बघूया. कैराथेन म्हणजे जे करायचे आहे ते करताना, जे काम तुम्ही हाती घेतलेलं आहे ते करत असताना त्याच्यामध्ये तुम्हाला कसं असलं पाहिजे, दळहमेन, दळह म्हणजे दृढ असलं पाहिजे, आणि परकम्म म्हणजे तुम्ही पराक्रमी असलं पाहिजे, प्रयत्नशील असलं पाहिजे. जे व्रत हाती घेतलेलं आहे किंवा जे कर्म हाती घेतलेलं आहे ते करत असताना ते काम दृढपणे आणि प्रयत्नशीलतेने केले पाहिजे. शिथिलोहि परिबाजो बियो आकीरते रजंती. शिथिलोहि परिबाजो, आता परिबाजो म्हणजे परिव्राजक म्हणजे ज्याने, परिव्राजक म्हणजे जो कोणत्याही संप्रदायाचा असो, संन्यासी, परिव्राजकचा अर्थ आहे संन्यासी. तर कसा संन्यासी, शिथिलो म्हणजे प्रमादी, आळशी हा जो परिव्राजक आहे तो काय करतो, भियो आकीरते रजम, भियो म्हणजे आणखीनच जास्त प्रमाणात, आकीरते म्हणजे पसरवतो, रजम धूळ, असा प्रमादी परिव्राजक आहे तो आणखीनच धूळ पसरवतो. याचा अर्थ आहे की तो आपल्या स्वतःमध्ये आणखी विकारांचा संच वाढवतो, जास्तीत जास्त विकार तो त्याच्या जीवनात निर्माण करतो. तर अशी ही गाथा आहे, याचा पूर्ण अर्थ आपण बघूया. जे करायचे आहे ते करताना दृढपणे आणि प्रयत्नशीलपणे करा. प्रमादी परिव्राजक हा जीवनात त्याच्या आयुष्यामध्ये आणखीनच धूळ पसरवतो, म्हणजे जास्त विकार वाढवतो. तर अशा प्रकारे ह्या 3 गाथा झालेल्या आहेत. आता ह्या 3 गाथ्यांचं सुद्धा आपण अठ्ठकथेमध्ये आणखीन डिटेल मध्ये इन्फॉर्मेशन दिलेली आहे, तर ते आपण बघूया. आता त्यांनी कुसोला आपण पहिल्या गाथेमध्ये बघितलं की कुसो काय करतो, की कुसो नावाचं जे गवत आहे ते काय करतं, हात कापतं. तर हात का कापतो, तर त्यांनी त्याचं अठ्ठकथेमध्ये विश्लेषण दिलेलं आहे की तिखीन धारं तीनं, कारण ते गवत कसं असतं, तिखीन धार, त्याला तीक्ष्ण धार असते, एकदम शार्प असतं ते. आणि तशाच प्रमाणे जे तालपन्न म्हणजे ते नारळाच्या झाडाच्या ज्या झावळ्या असतात त्यांनी सुद्धा हात कापतो, म्हणजे त्याने जसं हात कापतो तसंच पद्धतीने हे जे कुसा नावाचं गवत असतं त्याने सुद्धा हात कापले जातात. आता हत्ता अनुकंतंती म्हणजे हात कापतो म्हणजे काय, त्यांनी दुसरा अर्थ अनुकंततीला दिलेला आहे, फालेती म्हणजे फाडतो, त्याच्याने हात आपले काय होतात, फाटले जातात, चिरले जातात. आणि मग जे आपण पुढे बघितलं सामय्यम दुपरामठ्ठ, जे श्रमणत्व जर आपण चुकीच्या पद्धतीने धारण केलं, श्रमणत्वाचं पालन जर चांगल्या पद्धतीने केलं नाही तर आपण निर्याकडे का जातो, कारण जर श्रमणाचं आपण व्यवस्थितपणे पालन केलं नाही तर आपले हे शील काय होतं, खंडित होत. खंडशील आदी म्हणजे चुकीच्या वागण्यामुळे आपलं शील तुटतं, शीलामध्ये खंड पडतो आणि त्यामुळे आपलं हे जे जीवन आहे ते कुठे आपल्याला घेऊन जातं, निरय आयु
पद्धती. आपली निर्याकडे आपला जन्म होतो, निर्यात जन्म होतो असं त्याने सांगितलेलं आहे. नंतर आपण पुढच्या गाथेमध्ये बघितलं होतं की शिथिलकम्म म्हणजे त्यांनी सांगितलं की ओलिहित्वा करणेनं म्हणजे आळशीपणाने केलेले काम. पुन्हा जे संकत्सर जे आपण शब्द बघितलेला होता, तर त्यांनी सांगितलं की जे ब्रह्मचर्याचे पालन करतात काही काही लोक, तर त्यांच्या वागण्यामध्ये नेहमी शंका असते. शंका म्हणजे त्यांनी एका ठिकाणी जर एखाद्या भिक्षूंचा समूह जरी बघितला तर त्यांना असं वाटतं की म्हणजे त्यांनी असं दिलेलं आहे, उपोसथ किच्छ आदिसु अय्यंतर किच्चेन सन्निपतितंपि संगम दिसवा. म्हणजे भिक्षू संघ त्यावेळेला उपोसथाच्या दिवशी जर जमा जरी झाला असेल तरी हा जो ब्रह्मचर्याचा पालन करणारा व्यक्ती आहे त्याच्या मनामध्ये त्या संघाला बघितल्यावर काय विचार उत्पन्न होतात, अद्धा हिमे मम चर्यं यस्वा मग उख्खी पितू कामा व सन्निपतिता. त्याच्या मनात असा शंका येते की नक्कीच हे एवढे जण जे जमलेले आहेत त्यांना माझी चर्या समजलेली आहे, त्यांना माझे आचरण समजलेले आहे आणि हे माझं आचरण समजल्यावर मला दोषारोप करण्यासाठी किंवा मला बाहेर काढण्यासाठी हे लोक जमा झालेले आहे. अशा प्रकारे प्रत्येक वेळी त्याचं मन शंकाने घेरलेलं असतं, उत्संकित असतं, परिसंकित असतं. त्या शंकेमध्ये याच्यामध्ये त्याचं मन भटकलेलं असतं. आणि मग त्यांनी काय सांगितलं की अशा प्रकारे जर तुम्ही श्रवण धम्माचं व्यवस्थित पालन केलं नाही तर महाफलक न होती, तर त्याने काय होतं, तुम्हाला ते ब्रह्मचर्याचं पालन फलदायी ठरत नाही. तुम्हाला कोणत्याही प्रकारचं मार्ग किंवा फलाचा साक्षात्कार होत नाही. अहम महफल भावेन एव भिक्षादायकान पी असं न महफलम होती. मग ते सांगतात की जर जो आचरण करणारा आहे त्याला जर हे फलदायी होत नाही तर जे लोक त्याला भिक्षा देतात, जे लोक त्याला दान करतात, तर अशा दान देणाऱ्या व्यक्तींना सुद्धा ते कर्म फलदायी ठरत नाही. म्हणजे आचरण करणाऱ्यालाही त्याचं फळ मिळत नाही आणि जो व्यक्ती त्याला दान धर्म करतो, त्याला असा जो भिक्षादायक व्यक्ती आहे त्याला सुद्धा त्या कर्माचं काय मिळत नाही, फळ मिळत नाही. तर अशा प्रकारे मग शेवटी ह्या देसनेचं फळ काय असतं, देसना वसाने बहु सोतापत्ती फल आदिने पापुनेसु. ही धम्मदेशना सांगितल्यानंतर खूप सारे जे लोक आहेत ते श्रोता म्हणजे त्या ठिकाणी जे बसलेले भिक्षू समूह होते, तर ते काय झाले, श्रोतापत्ती फळाला प्राप्त झाले. आणि सोपी भिक्खू संवरे ठत्वा पच्छा विपस्सनं वड्डेत्वा अर्हंतं पापुनी. आणि तो दुब्बचा भिक्खू होता ज्याने प्रॉपर गायडन्स करत नव्हता त्या भिक्षूला. त्या भिक्षूनी पण काय केलं नंतर, संवरे ठत्वा म्हणजे त्याने पण आपल्याला शिलाचं पालन करून संवरत म्हणजे स्वतःला काबूत ठेवून, नाही बाबा हे चुकीचं आहे तर चुकीचं आहे अशा प्रकारे स्वतःवर संयम ठेवून नंतर त्यांनी विपश्यना डेव्हलप केली, विपश्यनाची वाढ केली, विपස්සना वड्डेत्वा विपස්සनामध्ये स्थिर होऊन नंतर अर्हंतं पापुनी काय झाला, तो अर्हंताला प्राप्त झाला. म्हणजे जो दुब्बचा भिक्खू आहे तो नंतर त्याला बुद्धाकडनं मार्गदर्शन मिळाल्यानंतर तोही स्वतःला संयमित ठेवतो आणि नंतर विपश्यना साधना करून अर्हंत पदाची प्राप्ती करतो. तर अशा प्रकारे ही दुब्बचा भिक्खुवत्व आहे, जो वाणीने दुसऱ्यांना चांगलं मार्गदर्शन करत नव्हता, त्याच्या वाणीने म्हणजे त्याचं निर्याकडे घेऊन जाणारं कर्म होतं. तर अशा व्यक्तीला बुद्धांनी व्यवस्थित मार्गदर्शन करून बाबा जरी वनस्पती असली तरी तिला कमी लेखू नका, त्याच्यातही जीव आहे असं बुद्धांनी उपदेश करून तो भिक्षू ही धम्मामध्ये परिपक्वता प्राप्त करतो. अशा प्रकारे ही कथा आहे इथे संपते. तर आता आपण त्याच्यानंतरची पुढची कथा आहे, इस्सा पकत
इत्थिवत्थू. आता बघूया या इस्सा पकत इत्थिवत्तू मध्ये काय आहे किंवा याला हे नाव कसं पडलेलं आहे. अर्कटम दुक्कटम ती इमं धम्मदेशन सत्था जेतवने विहरंतो अन्यंतर इस्सा पकतम इत्थिं आरंभ कथेसी. आता अकथम दुक्कटम म्हणजे ही आहे गाथेची सुरुवात. जी धम्मपद आहे त्या धम्म 314 नंबरची गाथा आहे, त्या गाथेची ही सुरुवात आहे. तर ही धम्मदेशना बुद्धांनी जेतवने विहरंतो, जेतवनामध्ये विहार करत असताना अय्यंतरं इसा पकतम इत्थिं आरंभम कथेसी. तरी कोणाला उद्देशून म्हटलेली आहे? अन्यतर. अन्यतर म्हणजे जिचं आपल्याला नाव माहिती नाही, अन्य कोणीतरी. अन्यतरचा अर्थ आहे अन्य कोणीतरी. आता इथे अन्य कोणीतरी म्हणजे इत्थी आहे. इत्थी म्हणजे स्त्री, हे स्त्रीच्या बाबतीत आहे. आणि ही स्त्री कशी आहे? इस्सा पकत. इस्सा, इस्सा म्हणजे ईर्ष्यावाली, ईर्ष्या करणारी आहे. आणि पकत, पकत म्हणजे तिला ईर्ष्याने ग्रासलेला आहे. ईर्ष्याने ग्रासलेली श्री, हिला उद्देशून बुद्धांनी ही गाथा म्हटलेली आहे. मग आता हिला बुद्धांनी का ही गाथा म्हटलेली आहे, काय घटना घडली होती, तर ते आपण बघू. तस्सा तीरसामिको एकाय गेहदासिया सद्दिं संथवं अकासी. आता ही जी इस्सा पकत जी इत्थी आहे, जी आपण वरती तिचं नाव बघितलेलं आहे, तिचा जो सामिको, सामिको म्हणजे तिचा जो स्वामी होता, स्वामी म्हणजे तिचा जो नवरा होता, तो एकाय गेहदासिया सद्दिं, गेहदासी म्हणजे घरातील दासी, तिच्या सोबत संथवं अकासी, संथवं अकासी म्हणजे जवळीक साधली होती. त्याने आपल्या घरातील एक जी घरात काम करणारी एक जी दासी होती, त्या दासीवरती त्या जवळीक साधली होती. त्यांचे जवळीक संबंध निर्माण झालेले होते. आणि सा इसा पकतिका तम दासिं हस्तपादेषु बंदित्वा तस्सा कन्ननासं छिंदित्वा एकस्मिन् गुळकफे पक्कित्वा द्वारं पिदहित्वा. मग ही जी इस्सा पकत म्हणजे ही ईर्ष्या, त्या स्त्रीबद्दल हिला ईर्ष्या निर्माण झाली, कारण तिचं तिच्या नवऱ्याबद्दल काय होतं, जवळीक साधली होती. त्यामुळे हिच्या मनात ईर्ष्या उत्पन्न झाली, तिला ईर्ष्येने ग्रासले. आणि त्या ईर्ष्येने ग्रासल्यामुळे तिने काय केलं, ती जी दासी होती, तिच्या घरातली जी दासी होती, तिला तिचे हातपाय बांधले, तिचे हातपाय बांधले. आणि हातपाय बांधल्यानंतर तिचे नाक कान कापले, कान आणि नाक दोन्ही कापले. आणि घरातील एका गुढ घरामध्ये, म्हणजे ज्या घरामध्ये जास्त जाण्या येण्याचा वावर कमी होता, जास्त जाणं येणं नव्हतं, अशा एका रूम मध्ये तिने दरवाजा बंद करून तिला बंदिस्त केलं, तिला कोंडून ठेवलं. आणि आपण तिला कोंडून ठेवलं हे लोकांना कळू नये म्हणून ती लगेच काय करते, तिला कोंडून ठेवते आणि आपल्या नवऱ्याला घेऊन ती विहारात जाते. ती तिच्या नवऱ्याला म्हणते की अय्यं विहारं गत्वा धम्मं सुनिस्सामं. ती तिच्या नवऱ्याला म्हणते, चला आपण विहारात जाऊन काय करूया, धम्म ऐकूया. आणि असं म्हणून ती सामिकं आदाय विहारं गत्वा धम्मं सुनंती निसीदी. ती आपल्या नवऱ्याला विहारात घेऊन जाते आणि तिकडे जाऊन ती धम्म ऐकत बसलेली असते. आता बसलेली असताना त्याच वेळेला काय होतं, आगंतुक यातका गेहं आगंत्वा. आणि ती विहारात जाऊन धम्म ऐकत बसलेली असते आणि इकडे घरामध्ये तिने दासीलाही कोंडून ठेवलेलं असतं. आणि त्याच वेळा आगंतुक यातका म्हणजे आगंतुक नातेवाईक येतात. त्या नातेवाईक येण्याची पूर्वकल्पना तिला नव्हती, अचानक आलेले ते नातेवाईक असतात, ते घरामध्ये येतात.
आणि त्यांनी जाऊन काय केलं, तो जो दरवाजा ज्या रूम मध्ये, ज्या घरामध्ये तिने तिला कोंडून ठेवलेलं असतं, त्या घराचा त्यांनी दरवाजा, त्या खोलीचा दरवाजा खोलला. आणि त्यांनी बघितलं की ती दासीचे नाक कान कापलेले आहे, तिचे हातपाय बांधून ठेवलेले आहे. आणि मग त्यांनी काय केलं, त्या दासीला मुक्त केलं, दासीला सोडलं. आणि मग ती दासी काय करते, सा विहारं गत्वा, ती दासी सुद्धा काय करते, विहारात जाते. आणि चतुर परिसमध्ये ठिता, चार परिषदेमध्ये बसलेले तंग अथंग दसबलंग आरोचेसी, ती दासी आहे, ती दासी विहारात जाते. आणि विहारामध्ये त्यावेळेला चतुपरिसा बसलेली असते. चतुपरिसा म्हणजे भिक्खू पण असतात, भिक्षुणी पण असतात, उपासक पण असतात आणि उपासिका पण असतात. अशी ही जी चतुपरिसा आहे, त्या चतुपरिषदेमध्ये जाऊन ती बुद्धांना ही सर्व झालेली घटना सांगते. तथा तस्सं वचनं श्रुत्वा, बुद्धांनी त्या दासीचं म्हणणं ऐकून झाल्यावरती बुद्ध काय देशना देतात, दुश्चरितं नाम इदं मे अय्यं न जानन्ति ती अपमत्तकं पि न कर्तव्यं. बुद्ध सांगतात की दुश्चरितं नाम, दुश्चरित म्हणजे आपण जर आचरण चांगलं केलं नाही, आपण जे केलेलं वाईट आचरण आहे, त्या आचरणाला अय्यं न जानन्ति, हे आपण आचरण केलेलं आहे हे दुसऱ्यांना समजणार नाही असं तुम्ही समजू नका. बुद्ध सांगतात की दुसऱ्यांना कळणार नाही असं समजून तुम्ही कोणत्याही प्रकारचं वाईट कृत्य करू नका. अयस्मिन् न जानन्तेपि सुचरितमेव कर्तव्य. पुढे बुद्ध सांगतात, लोकांना कळो किंवा न कळो, पण आपण नेहमी चांगलंच कर्म केलं पाहिजे. सुचरितमेव कर्तव्यं, चांगलेच कर्म केले पाहिजे. म्हणजे दुसऱ्यांना कळणार नाही असे समजून वाईट कृत्य करू नये. आणि जे काही कराल किंवा न कराल तर तुम्ही ते करायचं आहे ते तुम्ही सुकर्मच केले पाहिजे. तर मग असं का केलं पाहिजे, तर बुद्ध काय सांगतात की पठेच्छादेत्वा कथंपि हि दुश्चरितं नाम पच्छा अनुतापं करोति. ते सांगतात की आपण केलेलं हे जे वाईट आचरण आहे तरी तुम्ही झाकून ठेवलं, ते लपवून ठेवलं, पण जेव्हा ते समोर येतं, जेव्हा ते आपल्याला आठवतं किंवा जेव्हा ते इतरांसमोर प्रकट होतं, त्याच्यामुळे नंतर काय होतं, आपल्याला अनुतापं करोति, म्हणजे आपल्याला ते काय करतो, त्रासच देतो, आपल्याला त्याचा पश्चाताप होतो. म्हणून वाईट कर्म करू नये. सुचरितं कामोज्जमेव, सुचरितं, आणि जर आपण चांगलं आचरण केलं, सुकर्म केले तर पामोज्जम एवं जनेती, तर त्याने आपल्याला आनंदच होतो. ज्या वेळी तुम्हाला आठवल किंवा ज्या वेळेस तुम्ही जे केलेलं चांगलं कर्म तुम्हालाही आठवेल किंवा लोकांना जेव्हा कळेल तेव्हा तुम्हाला त्याच्याबद्दल काय मिळेल, आनंदच उत्पन्न होईल असं बुद्ध सांगतात. आणि मग ते सांगितल्यानंतर बुद्ध पुढील गाथा म्हणतात. ती गाथा आहे अकथं दुःखटं सेयो पश्चात्तपति दुःखटं कथंच सुकथं सेयो यं कत्वा न अनुतप्पति. आता इथे बुद्ध काय काय सांगताय, अकथं दुःखटं सेयो, दुःखटं म्हणजे वाईट कर्म, दुष्कृत्य, दुःखट म्हणजे दुष्कृत्य, अकथं म्हणजे न करणे, म्हणजे वाईट कर्म न करणे, सेयो, सेयो म्हणजे चांगला आहे. म्हणजे तिथं बुद्धांना सांगायचं आहे की वाईट कर्म करू नका. अकथं दुःखटं सेयो, का वाईट कर्म न करणे चांगले आहे, त्याचं कारण हे आहे की वाईट कर्म केल्यानंतर पश्चात्तपति दुःखट, कारण नंतर मग आपल्याला काय करावं लागत नाही, पश्चाताप करावा लागत नाही. कारण जे दुष्कृत्य करतात त्यांना नंतर काय करावा लागतो, पश्चाताप करत बसावा लागतो किंवा त्याला नंतर त्याचे फळ भोगत बसावे लागतात. आणि कथंच सुकथं सेयो,
कतंग सुकतंग सेयो म्हणजे सुकतंग. सुकृतंग म्हणजे सुकर्म. सुकर्म म्हणजे चांगले कर्म. कतंग म्हणजे करणे, चांगले कर्म करणे. सेयो, सेयो म्हणजे चांगले आहे, उत्तम आहे. चांगले कर्म करणे हे उत्तम आहे. आता का आपण चांगले कर्म करायचे, तर त्याचं त्यांनी कारण पुढच्या लाईनीमध्ये दिलेलं आहे. यंग कत्वा न अनुतप्पती. कारण चांगले कर्म केल्यावरती न अनुतप्पती. न अनुतप्पती म्हणजे आपल्याला त्याचा ताप होत नाही, पश्चाताप होत नाही, आपल्याला त्याच्यानंतर त्याच्याबद्दल कोणतीही द्वेष भावना मनामध्ये होत नाही. तर अशी गाथा आहे. म्हणजे अकथम दुःखटंग सेयो, वाईट कृत्य न करणे चांगले आहे. का वाईट कृत्य करायचं नाही, तर त्याचं जे काही फळ आहे ते पुढची लाईन मध्ये आहे. कारण वाईट कृत्य केल्यानंतर काय होत नाही, पश्चाताप होत नाही. म्हणजे पश्चात्तपती दुःखटंग म्हणजे त्या दुःखटाला काय होतं, नंतर पश्चाताप करावा लागत नाही, म्हणून करावा लागतो. त्यामुळे आपण वाईट कर्म न केलेले चांगले. कथम सुकथंग सेयो यं कत्वा न अनुतप्पती. म्हणजे चांगले कृत्य केलेले चांगले आहे, कारण ते सुकर्म केल्यावरती नंतर कोणत्याही प्रकारचा पश्चाताप होत नाही. आता दुःखटंग, आता जे अठ्ठकथेमध्ये त्याचे जे अर्थ दिलेले आहेत ते तसे आपण तर सर्व बघितलेलेच आहे. आता त्यांनी दुःखटंग म्हणजे काय सांगितलेलं आहे, की दोषपूर्ण आचरण. जर तुम्ही दोषपूर्ण आचरण केलेलं आहे, तर ते दोषपूर्ण आचरण अपाय संवत्त निकम कम्म, अपाय भूमीकडे घेऊन जातं. अपाय भूमी म्हणजे ज्या खालचे लोक आहे, निरय वगैरे, पशु पक्षी ह्या ज्या योनी आहेत, त्या कर्माकडे घेऊन जातं. दुःखटंग म्हणजे वाईट केलेले कर्म किंवा जे दोषपूर्ण कर्म असतात ते आपल्याला अपाय भूमीकडे घेऊन जातात. आणि अपाय भूमीकडे ते घेऊन जातात. पण ज्या ज्या वेळी तुम्ही त्या वाईट केलेले कृत्य जेव्हा जेव्हा तुम्हाला आठवतात, त्यावेळी प्रत्येक वेळी काय होतो, आपल्याला पश्चाताप होतो. आणि दुसऱ्या गाथेत त्यांनी काय सांगितलंय, सुकथंग. सुकथंग म्हणजे आपण आपला ज्यामध्ये चांगलं काम केलेलं आहे, जे अदोषपूर्ण काम आहे, हे काम केल्याने काय होतं, सुगती संवत्तनिकमेव कम्मं. हे कर्म केल्याने काय होतं, सुगती, हे कर्म आपले सुगतीकडे घेऊन जाणारे कर्म असतात. सुगतीकडे तर नंतर घेऊन जातं, पण प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा ते तुम्हाला केलेले तुमचे जे सुकर्म आहे ते प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा आठवेल, त्या वेळेला तुम्हाला पामोज्य म्हणजे आनंद होतो. सोमनस्य जातो. सोमनस्य म्हणजे तुमचं मन आणखीनच प्रफुल्लित होतं आणि आनंदित होतं. देसना अवसाने उपासकोच साच इत्थी सोतापत्ती फले पतिथैंसु. आता या धम्मदेशनेचं फळ काय भेटतं, ही धम्मदेशना झाल्यावरती तिकडे जे जनसमुदाय बसलेला असतो, त्या जनसमुदायाला याचा काय लाभ होतो, तर ते आपण बघूया. की ही दशना संपल्यानंतर उपासकोच आणि साच इत्थी सोतापत्ती फले पतिथैंसु. तो उपासक आहे आणि त्या उपासकाची जी बायको आहे, हे दोघही काय झाले, शोतापत्ती फळाला प्राप्त झाले. आणि ती जी दासी होती, जिचे कान नाक कापले होते ते त्याच्या बायकोने, तर ती दासी होती, तिला बुद्धिसंकत्वा म्हणजे तिला दासत्वातनं मुक्त केले. तिचं जे दासत्व होते, तिला दासी याच्या तिला मुक्त केले. आणि तिला मुक्त केल्यानंतर त्या सर्वांनी काय केलं, धम्मचारिणी करन्सु म्हणजे त्यांनी धम्मानुसार आचरण केले. अशा प्रकारे इथे ही जी ईसा पकत इथी वत्थू ही आहे, ही इथे काय होते, समाप्त होते. ईसा पकत म्हणजे ईर्ष्येने ग्रासलेली स्त्री, हिच्या संदर्भातली काय होती, ही कथा होती आणि तिला उद्देशून सांगितलेली ही गाथा होती. आता पुढची जी आहे कथा, ती आहे समबहुल भिक्खू वत्थू. समबहुल भिक्खू म्हणजे काही जास्त प्रमाणातले भिक्षू आहेत, जास्त प्रमाणात भिक्षू
अशा त्या भिक्षूंची ही वस्तू म्हणजे कथा आहे. आता या कथेची सुरुवात कशी होते. नगरं यथाति इमं धम्मदेशनं सत्था जेतवने विहरंतो संबहुले आगंतुके भिक्खू आरंभ कथेसी. आता नगरं यथा ही या धम्मपदेच्या गाथेची सुरुवात आहे. तर ही धम्मदेसना बुद्धांनी जेतवनामध्ये विहार करत असताना संबहुले म्हणजे बहुल प्रमाणात, जास्त पुष्कळ प्रमाणात जे आगंतुके भिक्खू, आगंतुके म्हणजे जे आगंतुक भिक्षू म्हणजे ज्यांची येण्याची पूर्वकल्पना नसते, ते असे चालत चालत कशी भेटी देतात, असे ते आगंतुक भिक्षू आहे. त्या आगंतुक भिक्षूंना आरंभम कथेसी उद्देशून सांगितलेली ही कथा आहे. आता ही कथा का बुद्धांनी त्या आगंतुक भिक्षूंना उपदेश दिला, तर आता आपण बघूया त्याचं. ते कीर एकस्मिन पच्यन्ते वत्सं उपगत्वा पठमं मासे सुखं विहरिन्सु. आता हे जे काही भिक्षू होते ना, हे भिक्षू काय झालं होते, पच्यन्ते, पच्यन्ते म्हणजे सीमा 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 हद्दीवरील प्रदेश, रेषा म्हणजे सीमा रेषेवरती राहणारा जी देश आहे किंवा गाव आहे, तिकडे सरहद्दीवरील नगरामध्ये ते वत्सं उपगत्वा वर्षावासासाठी गेलेले असतात काही भिक्षू. आणि वर्षावास जसं आपल्याला माहिती आहे की किती महिन्याचा असतो, वर्षावास 3 महिन्याचा असतो. तर त्या वर्षावासाच्या 3 महिन्यासाठी ते जेव्हा जातात तेव्हा आहे ना, ते काय सांगतात, पठमं मासे सुखं विहरिन्सु. पहिला महिना आहे ना त्यांचा एकदम सुखं विहरिन्सु, एकदम सुखात गेला त्यांचा. म्हणजे त्यांना भिक्षाटनासाठी जास्त तारांबळ झालेली नाहीये, म्हणजे सुखपूर्वक, म्हणजे तिकडच्या उपासकांनी त्यांची सोयही चांगल्या प्रकारे केलेली असते आणि ते एकदम आरामपूर्वक आणि कोणत्याही प्रकारचं टेन्शन नाही येतात, त्यांनी तिथे सुखपूर्वक ध्यान साधना करत विहार केला. पश्चिम मासे चोरा आगंत्वा तेसं गोचर गाम पहरित्वा करमरे गहेत्वा अगमनसु. पण पहिला महिना त्यांनी कसा तरी सुखात गेला. आणि नंतर पश्चिम मासे दुसऱ्या महिन्यानंतर चोरा आगंत्वा काय झालं, तिकडे त्या गावामध्ये चोर आले, चोर घुसले आणि त्या चोरांनी काय केलं, ते शहर आहे ते शहर सर्व लुटलं. त्या शहराला लुटलं आणि गावातील लोकांना बंदिस्त केले. काही लोकांना, गावातील काही लोक ते चोरांनी बंदिस्त केले. म्हणजे त्या गावावरती चोरांचं आक्रमण झालं, चोरांनी तिकडचे घरदार लुटले, तसेच काही लोकांना बंदिस्तही करून घेतलं. आणि नंतर काय झालं, ततोपठ्ठाय, त्याच्यानंतर काय झालं, मनुष्य चोरानं पठिवाहन अथ्थायं तं पंचन्तं नगरं अभिसंकोरन्ता ते भिक्खू सक्कच्चं उपठ्ठातुं ओकासं न लभिन्सु. आता चोर निघून गेल्यानंतर मग हे गावातले जे काही लोक राहिले होते त्यांनी पुन्हा काय केलं, गावाचं, आपल्या त्या शहराचं म्हणा किंवा जे काही गाव होतं त्या गावाचं त्यांनी काय केलं, पुनर्वसन केलं. पुन्हा त्या गावाला पुनर्वसन केलं आणि त्या गावामध्ये पुन्हा अशा प्रकारे चोरांचा किंवा कोणत्याही प्रकारचा शत्रूचा उपद्रव होऊ नये म्हणून त्यांनी त्या शहराला आतून आणि बाहेरून काय केली, मजबूत अशी तटबंदी लावली. म्हणजे खूप चांगलं संरक्षण, आतून आणि बाहेरून आपलं संरक्षण कसं होईल हे त्यांनी काळजी घेतली त्या लोकांनी. आणि हे सगळं करत असताना म्हणजे पुनर्वसन, गावाचं पुनर्वसन, पुन्हा आतून आणि बाहेरून सुरक्षा देण्यासाठी मोठमोठ्या तटबंदी उभारल्या. हे सगळं करत असल्यामुळे ना त्या शहरातील लोकांना भिक्षूंची सेवा करण्यासाठी जास्त वेळच मिळत नव्हता. आणि त्यामुळे त्या उपासकांचं काय झालं, भिक्षूंकडे दुर्लक्ष झालं आणि त्यामुळे अफासुकं वत्सं वसित्वा, त्यामुळे त्यांना वर्षावासामध्ये भिक्षूंना काही त्रासही सहन करावा लागला. आणि त्रास सहन करावा लागल्यानंतर मग
वर्षावास संपल्यानंतर ते बुद्धांजवळ जातात. म्हणजे पहिला महिना हा त्यांचा एकदम सुखपूर्वक जातो आणि बाकीचे जे महिने आहे ते आपले थोडासा त्यांना त्रास सहन करतच ते बाकीचे महिने त्यांनी घालवले. आणि वर्षावास संपल्यानंतर मग पुढे ते बुद्धांच्या दर्शनासाठी जातात, बुद्धांकडे जातात आणि बुद्धांकडे जाऊन एक म्हणता विसिटिंग सुख जाऊन बुद्धांजवळ जाऊन बसतात. आणि मग आपण जसं माहिती आहे की बुद्ध कधीही कोणी गेलं तर त्यांची मंगल विचारतात, त्यांची खुशाली विचारतात. तर मग बुद्ध त्यांना म्हणतात की भिक्खवे सुखम वसिद्धा. बुद्ध त्यांना विचारतात की काय भिक्षुनो, तुम्ही सुखम वसिद्धा, सुखपूर्वक राहिलात ना, काही तुम्हाला अडी अडचणी तर नाही ना आला, सुखाने राहिलात ना, कसं होतं तुमचं तिकडचं राहण्याची सोय बी, असं बुद्ध सगळं त्यांचं काय करतात, कुशल मंगल विचारतात. मग बुद्धांनी विचारून झाल्यानंतर मग बुद्ध भिक्षूंना म्हणतात भन्ते मया पठमं मासं एवं सुखम वसिम्मा. ते भन्ते बुद्धांना सांगतात की भन्ते, आम्ही पहिला महिना एकदम सुखम वसिम्मा, आम्ही एकदम सुखपूर्वक राहिलो. पण नंतर काय झालं, मज्जिम मासे चोरा गामं पहरिन्सू. पुढे काय झालं की नंतर चोरांनी गावावर काय केलं, आक्रमण केलं, चोर गावात शिरले. ततो मठ्ठाय मनुष्या नगरम अभिसंकोरंता सकच्चम उपठ्ठातुम ओकासं न लभिन्सू. मग ते पुढे बुद्धांना सांगतात की नंतर त्या माणसांना नगराचं पुनर्वसन करणं किंवा नगराच्या आतून बाहेरून सुरक्षा वाढवणं, या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये त्यांना आमच्याकडे लक्ष द्यायला वेळच मिळत नव्हता. मग हे ऐकल्यानंतर मग बुद्ध त्याच्यावरती काय प्रतिक्रिया देतात त्यांच्या या बोलण्यावरती. अलंग भिक्खवे मा चिंतयित. बुद्ध त्यांना म्हणतात की भिक्षुंनो, कोणत्याही प्रकारचं मा चिंतयित, काय चिंता करू नका. म्हणजे बुद्धांना काय म्हणायचं आहे, फासु विहारो नाम नित्य कालं दुर्लभो. बुद्ध त्यांना सांगतात की फासु विहार म्हणजे प्रत्येक वेळी तुम्हाला सुखपूर्वकच राहायला मिळेल, हे फार दुर्लभ आहे. म्हणजे प्रत्येक वेळी तुम्हाला सुखपूर्वक पुढे राहायला मिळणार असं शक्य नाही. भिक्खूना नाम यथा ते मनुष्या नगरं गोपयिन्सु एवं अत्तभावमेवं गोपयितुं वट्टति. ते सांगतात की भिक्षूंनी काय केलं पाहिजे, जसं ते लोक काय करत होते, नगराचं आतून आणि बाहेरून संरक्षण करण्यामध्ये दंग होते, मग्न होते, त्या प्रकारे भिक्षूंनी सुद्धा आपला जो अत्तभाव आहे त्या अत्तभावाचं काय केलं पाहिजे, रक्षण केलं पाहिजे. आपल्या शरीर आणि मनाचं प्रत्येक वेळी काय केलं, शरीरातही कोणत्या प्रकारचे वाईट आचरण घडू नये आणि मनामध्ये कोणत्याही प्रकारचे वाईट विचार येऊ नये, अशा प्रकारे आतून आणि बाहेरून भिक्षूंनीही आपलं काय केलं पाहिजे, रक्षण केलं पाहिजे. आणि ह्याच आशयाची गाथा मग पुढे बुद्ध उद्गारतात. ती गाथा आहे नगरं यथा पच्यतं गुत्तं संतर बाहिरं एवं गोपेत अत्तानं खनो मा व उपचग्गा खन अतीताहि सोचन्ति निरयम्नि समपिता. नगरं यथा पच्यतं गुत्तं संतर बाहिरं एवं गोपेत अत्तानं. म्हणजे आता नगर, त्यांनी नगर सांगितलंय. नगर ज्याप्रमाणे पच्चतम म्हणजे सीमारेषेवरील, सरहद्दीवरील नगर. कोणतं नगर, सरहद्दीवर असणारं शहर. तर आता सरहद्दीवर असणाऱ्या शहराचं काय केलं जातं, सरहद्दीवरील शहराचं लोक काय करतात, गुत्तं संतर बाहिरं. गुत्तं म्हणजे रक्षण करतात. कसं रक्षण करतात त्या नगराचं, संतर बाहिरं म्हणजे आतूनही आणि बाहेरूनही. म्हणजे शहराला आतूनही पाहण्यात येतात आणि बाहेरूनही कोणी, नगराच्या बाहेर सुद्धा त्याचे काय असतात, मोठे मोठे तटबंदी वगैरे लावलेले असतात. म्हणजे दोन्ही साईडनं नगराचं काय करतात, रक्षण करतात.
एवं गोपेथ अत्तानं. मग बुद्ध भिक्षूंना सांगतात की एवं गोपेथ अत्तानं, अशा प्रकारे तुम्ही सुद्धा काय केलं पाहिजे, स्वतःचं गोपन म्हणजे रक्षण केलं पाहिजे. खनो वो मा उपचग्गा. खनो म्हणजे क्षण. मा उपचग्गा म्हणजे सुटू देऊ नका. कोणताही क्षण म्हणजे कोणतीही संधी, सुकर्म करण्याची कोणतीही संधी तुम्ही तुमच्या हातातनं सुटू देऊ नका. खना अतीताही सोचंती निरयम्मी समपिता. ते सांगतात की क्षण चुकवणारे, हे क्षणातून सुकर्म करणारे किंवा क्षणाने आपली सुकर्माची डेव्हलपमेंट करणारे हे लोकांनी जर तो क्षण सोडून दिला, त्या क्षणाचा लाभ घेतला नाही, तर ते नरकामध्ये पडून काय करतात, शोकाकुळ राहतात. ते शोकच करत राहतात. अशा आशयाची ही गाथा आहे. म्हणजे इथे बुद्धांना सांगायचे की जसं आपण नगराचं आतून बाहेरून रक्षण करतो, तसंच आपण आपल्या स्वतःचंही आतून आणि बाहेरून दोन्ही प्रकारे काय केलं पाहिजे, रक्षण केलं पाहिजे. आणि जो क्षण आपल्या हातात आहे त्या प्रत्येक क्षणाचा काय केला पाहिजे, लाभ घेतला पाहिजे. का लाभ घेतला पाहिजे, कारण जर तो क्षण आपल्या हातातून निसटून गेला तर आपण काय होतो, कारण त्या संधीचा आपण फायदा घेत नाही, तर त्यामुळे काय होतं, आपण निर्णयामध्ये पडून काय करावा लागतो, शोक करत बसावा लागतो. तर अशी ही गाथा आहे. आता त्यांनी सांगितलं की आता त्या अर्थकथेतला अर्थ सांगते. त्या गाथेची जी अर्थकथा आहे तिचा अर्थ की जसं नगराचं आपण आतून बाहेरून काय करतो, रक्षण करतो, तसंच शरीराचं आतून बाहेरून रक्षण कसं करायचं. तर त्यांनी काय सांगितलं की जे 6 इंद्रिय आहे, 6 इंद्रिय कोणते, नाक, कान, डोळे, जीभ, त्वचा, मन, हे जे 6 इंद्रिय आहेत. तर ह्या इंद्रियांचे जे 6 आलंबन आहे, तर यांचा एकमेकांशी काय आहे, म्हणजे बघा मी वाचून दाखवते. तुम्ही सतिंग उपस्थापित्वा अज्जतिकानी 6 द्वारांनी पिदहित्वा. म्हणजे जे अज्जतिक जे 6 दरवाजे आहे, कोणते, नाक, कान, डोळे, जीभ, त्वचा, याच्यावरती तुमची काय असलं पाहिजे, सतिंग अविसर्जित्वा, तुमच्या सतीचा, स्मृतीचा हा काय असला पाहिजे, तिथे पहारा असला पाहिजे. का पहारा आला पाहिजे, जे काही आलंबन तुमच्या डोळ्यासमोर येईल, तर त्या आलंबनाने तुमचं मन विचलित होता कामा नये. तर हे जे बाहेरील जे 6 आलंबन आहे, कोणते बाहेरील जे 6 आलंबन, तर रूप, शब्द, गंध, रसायन, पोटभंग आणि धम्म, या ज्या 6 आयतनांचा काय आतील 6 आयतनावर परिणाम होता कामा नये. तुमची सती नेहमी तिथे काय असली पाहिजे, जागृत असली पाहिजे. आणि मग अशा प्रकारे ते सांगताय की जर तुम्ही हे क्षण हातातनं दवडू दिले, तर त्याने काय होतात, ते दवडलेले क्षण पुन्हा येत नाही. आणि मग आपल्या हातातनं जे काही सुकर्म आलेल्या, ज्या संधी आलेली असते, ती संधी आपल्या हातातनं निघून जाते आणि आपलं जे कर्म आहे ते आपल्याला कुठे घेऊन जातं, निर्याकडे घेऊन जातं. अशा आशय बुद्ध सांगतात. आणि नंतर मग इथे देसनेचं फळ काय होतं, देसना अवसाने ते भिक्खू उत्पन्न संवेगा अर्हते पतिष्ठिन्सु. ती धम्मदेशना बुद्धांनी सांगून झाल्यानंतर ते जे भिक्षू असतात, जे वर्षावास करत असतात ना, ते आपण जे भिक्षू बघितले, त्या सर्व भिक्षूंच्या मनामध्ये धम्म संवेग उत्पन्न होतो. धम्म संवेग उत्पन्न झाल्यानंतर ते सर्व जण काय होतात, अर्हते पतिष्ठिन्सु, ते सर्व अनंत पदाला प्राप्त होतात. अशा प्रकारे ही समबहुल भिक्खू ही जी कथा आहे, ही कथा इथे समाप्त होते. आता कोणाला काही प्रश्न वगैरे काही असतील तर आपण विचारू शकतात. आपण मला ही संधी इथे उपलब्ध करून, धम्मदेशना देण्याची ही जी संधी उपलब्ध करून दिली, त्या साठी धम्म समूह ग्रुपचे मी सर्वांचे खूप खूप आभारी आहे. साधु साधु साधु. थँक यू मॅम. साधु साधु साधु. कुणाचे काही प्रश्न असतील तर मॅमला विचारावे.
मॅडम मला विचारायचं होतं एक प्रश्न. हा मी निर्मला दाबर्डे. मी बुद्धिस्ट स्टडीला ऍडमिशन घेतलं आहे नागपूर युनिव्हर्सिटीला, नागपूरची आहे मी. हा, तर बोला. मला ही धम्मपदाची जी अठ्ठगाथा कोणती मॅडम आपण वाचायचं? धम्मपदाची जी अठ्ठगाथा आहे. अठ्ठकथा लिहिले ना बुद्ध घोषांनी, त्या अठ्ठकथाचं पुस्तक आहे ना मॅडम, किंवा तुम्ही जे आपलं याच्यामध्ये काय बोलतात ते अँड्रॉइड टिपिटक, त्याच्यामध्ये पण सगळं ओरिजिनल टिपिटक पण आहे, त्याच्या अठ्ठकथा आहे, टीका आहे, तर त्यातनं सुद्धा तुम्ही या स्टोऱ्या वाचू शकता. बुद्ध घोषांचं आहे का हो, बुद्ध हे घोषांची. अठ्ठकथा धम्मपद? हो. ठीक आहे, थँक्यू मॅडम. तर तुम्ही टिपिटक जरी तुमच्या मोबाईल मध्ये डाउनलोड केले ना, तरी त्या सगळ्या कथा आपल्याला वाचायला मिळतात. त्यात ओरिजिनल ओके. टिपिटक पण आहे आणि अठ्ठकथा पण येतात आणि टीका पण येतात, सर्व आहे. ओके मॅडम. हॅलो. हा, हॅलो. नमो बुद्धा मॅडम. अतिशय सुंदर सेशन होतं आजचं. खूप इंटरेस्टिंग होतं. एक विचारायचं होतं, बाह्य आयतनचा परिणाम अंतर आयतनामध्ये ज्या पद्धतीने पडतो, तर त्याबद्दलचं थोडंसं विश्लेषण करता येईल का? म्हणजे जेणेकरून जो शेवटचा जो कन्सेप्ट होता तो आणखी थोडा स्पष्ट होईल. हा, आता आध्यात्मिक आयतन कोणते, तर चक्षु. हा, आणि त्या बाहेरील, त्याचं बाहेरील आलंपण कोणतं, तर रूप. म्हणजे तुम्ही चक्षुने जेव्हा एखादं रूप बघाल तेव्हा त्या रूपामध्ये आसक्त नाही व्हायचं किंवा त्याचा द्वेषही नाही करायचा, तो उपेक्षा भाव ठेवायचा. म्हणजे त्या रूपाचा परिणाम तुमच्या चक्षु इंद्रियावर होऊ द्यायचा नाही. कारण जर तुम्ही त्या रूपाबद्दल जे काही रूप बघितलं, जी काही आकृती बघितली, तर तिच्यावरती आसक्ती निर्माण झाली तर तुम्हाला ती हवीशी वाटणार. आणि जर द्वेष उत्पन्न झाला तर तिचा तुम्ही काय करणार, द्वेष करणार. तर ह्या दोन्ही गोष्टीने काय होतात, तुम्ही तुमचे विकारच वाढवतात. तर असं न करता तुम्ही आपली सती जागृत ठेवायची, की बाबा हे मी जे काही आसक्ती जरी उत्पन्न केली तरी ती मला काय देणार आहे, त्रासच देणारी आहे. आणि जर तिच्याबद्दल द्वेष जरी उत्पन्न केलेला असेल तर मला काय होईल, त्याच्याबद्दल त्रासच होईल. तर अशा प्रकारे मग तुम्ही तिथे काय करायचं, आपलं उपेक्षा भाव, दिसलं त्याच्याबद्दल कोणत्याही प्रकारची आसक्ती किंवा दोष उत्पन्न करायचा नाही. म्हणजे उपेक्षा भावनेत राहायचं. म्हणजे बघितलंच समजायचं, त्याच्यापासून दुसरं कोणतेही विकार जनरेट करायचे नाही, असं आहे. त्याचप्रमाणे श्रोता आयतन हे सगळे त्या इंद्रियाचे जे आलंबन आहे, त्यावेळी तुम्ही त्या आलंबनाला फक्त आता ऐकल्यासारखं समजा. त्याच्याबद्दल तुम्ही घृणाही उत्पन्न करू नका किंवा त्या गोष्टीबद्दल आसक्तीही उत्पन्न करू नका. त्याने काय होईल, आपले विकार, आसक्तीचे विकार वाढतील, द्वेषाचे विकार वाढतील. तर त्याच्यामध्ये काय असलं पाहिजे, उपेक्षा भाव असला पाहिजे. हा, बघितल्यामध्ये बघितलं मात्र आणि ऐकल्यामध्ये ऐकणे मात्र, एवढंच केलेलं आहे असं समजून राहायचं. जसं आपल्याला गुरुजी विपश्यनामध्ये सांगतायत की चांगले जरी वाटलं तरी त्याच्याबद्दल आसक्ती करू नका, वाईट वाटलं त्याच्याबद्दल दोष करू नका, तुम्ही तटस्थ उपेक्षा भावात राहायचं असं. थँक्यू मॅडम. एक विचारायचं होतं. हा, विचारा. जी पहिली आपली गाथा होती ते की भिक्षू गवत तोडतात ना. हा, गवत तोडतात. हा, तर आपण पण म्हणजे कसं गोडली म्हणा, कळीपत्ता वगैरे तोडतो, तर त्याचंही आपल्याला कर्म लागतात का? काय तोडतात? गोडलिंब तोडतो आपण, कळीपत्ता वगैरे नाही का, फुल तोडतो, असं ते पण असते. ठीक आहे. मला तर वाटतं की त्याच्यामध्ये काही पाप नसावं, कारण का ते आपल्या बघा आहाराच्या गोष्टी आहेत. पण तृण हे काय आहार नव्हतं ना, त्याने सहजपणे कोणाची काय हे करायचं ना. त्या गवताचा त्याला काय उपयोग होता, तरी त्याने त्याच्यावरती काय केलं, तोडलं. आणि ते पण त्याने पण काही जाणून बुजून नसतं तोडलं, तर त्याच्याकडनं पण ते अजाणतेने नकळतपणे असा हात लागला आणि ते ओढलं गेलं. तर अशा प्रकारे मग बुद्ध सांगतात की जर उगसच नाही ना, कारण तर वनस्पती ही तर आपण खातोच ना, म्हणजे व्हेजिटेरियन, आपल्याला भाजीपाला तर हा लागतोच. तर त्या आणि याच्या अनुषंगाने ही गोष्ट वेगळी आहे. ठीक आहे, थँक्यू. हॅलो मॅडम. जय भीम मॅडम. मॅडम, हे जे आपल्या गाथा आहेत धम्मपदातल्या, ह्या पाठांतर कशा करायच्या? म्हणजे काय? म्हणजे आपल्याला काही
पाठांतर करायला पाहिजे, कारण कितीतरी देशांमध्ये पूर्ण धम्मपद लोकांचे पाठांतर असतात. तर तुम्ही पाठांतर कशा करायच्या, आता तुम्ही ना धम्मपदाच्या प्रत्येक गाथा बघा ना, तर त्याला एक लय आहे. तर तुम्ही तो लय फक्त समजून घ्यायचा, जाणून घ्यायचा. तो एकदा कळाला ना की त्या पाठांतराला ना जातील सोप्या. आणि आता एकतर आपलं असं झालंय ना की आपल्याला आता पाठांतराची काय राहिलेली नाहीये, जास्त सवयच राहिलेली नाहीये आपल्या इथे लोकांना. पण काहीतरी करता येतात असं काय नाही का? काय काय आहेत सोप्या, काय काय सोप्या आहेत, हातात पण करायला, पण आपल्याला काय परिश्रम घ्यावे लागतील. पण एकदा त्यातल्या मध्ये तुम्ही ना, आता कितीतरी लोकांनी ना धम्मपदाच्या गाथांना ना लयबद्ध केलेल्या आहेत, तर त्या पण काही वेळेला ना ऐकून सुद्धा तुमच्या त्या गाथा पाठांतर होतील. पण त्याच्यामध्ये कंटिन्युटी पाहिजे, सातत्य पाहिजे, म्हणजे ते रोज कानावर पडल्या पाहिजे, ऐकल्या पाहिजे, तर त्या लक्षात राहू शकतात. निदान काहीतरी ज्या आवश्यक आहेत अशा तर झाल्या पाहिजे. त्या झाल्या पाहिजे. हो, बरोबर. ठीक आहे मॅडम. म्हणजे लयबद्ध केलं की लवकर सोपं जातं मग. लयबद्ध. कुणाचे काही प्रश्न नसतील तर मी मिसाळकर सरांना विनंती करते की त्यांनी थोडे मार्गदर्शन करावे. मॅम चालेल ना तुमच्या अनुमतीने? हो 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 चालेल. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्ध. विद्या मॅडम, आपण नेहमीप्रमाणे खूप सुंदर गाथा समजून सांगितल्या. या तिन्ही कथा आहे ना खूप छोट्या होत्या, पण तुम्ही जर त्याचे रिझल्ट बघितले, म्हणजे एका गाथेमुळे काय काय परिणाम होतो समोरच्या व्यक्तीवर, म्हणजे त्या गाथेचं महत्व किती असेल ते आपल्याला एकदम म्हणजे वरवरचे त्या वाटतात. पण तुम्ही जेव्हा ते व्हिज्युअलाइज करता तो प्रसंग, तेव्हा त्या खूप परिणामकारक होतात, खूप इफेक्टिव्ह होतात. आणि त्याचा त्यांना परिणाम झालाय त्या लोकांना ज्यांनी त्या गाथा बुद्धाच्या मुखातून ऐकलेल्या आहेत. आणि बुद्धांनी त्यांची प्रगती होण्यासाठी, त्यांना फळ मिळण्यासाठीच त्या गाथा समजून सांगितलेल्या आहेत, हे आपण नेहमी बघतो. त्यामुळं गाथा तुम्हाला समजल्या तर त्याच्या मागचं जे इंटेन्शन आहे किंवा त्याच्या मागचं जे बॅकग्राऊंड आहे, विद्या मॅडमने अट्टकथा मार्फत खूप छान सांगितलं. खूपच छान सांगतात विद्या मॅडम, आणि प्रत्येक शब्दाचं ते विश्लेषण करून सांगतात. आणि खरंच धम्मसाकाच्यासाठी एक फार महत्वाचं योगदान आहे विद्या मॅडम. आपण खूप बिझी होता, तरी विनंतीला मान देऊन तुम्ही वेळ काढला, त्याबद्दल खूप खूप व्यक्तिशः आभारी आहे, धम्मसाकाच्या मार्फत आभारी आहे, सगळ्या श्रोत्यामार्फत मी तुमचे खूप आभार मानतो. आणि आजच्या ज्या 3 ज्या कथा किंवा गाथा झालेल्या आहेत, त्याचं फक्त मी 2-3 मिनिटात आपण थोडस उजळणी करू, म्हणजे विद्या मॅडमला पूरकच आपण असं हे करू, कारण त्यांनी खूप व्यवस्थित सांगितलं. त्याच्यावर चर्चा करण्यासारखं खूप आहे. आणि आपल्या श्रोत्यांनी काही प्रश्न विचारले आहेत, त्या संदर्भातही थोडस मी कुस्ती जोडू इच्छितो. तर पहिली जी कथा होती ना, दुबच्च भिक्खू वत्तू, तर ते यथा कुसो दुग्ग हितो. तर मला म्हणजे विद्या मॅडमने खूप छानच सांगितलेलं आहे की कसं वागायला पाहिजे, कसं कंट्रोल करायला पाहिजे, कसं आचरण करायला पाहिजे, ते त्यांनी खूप चांगलं सांगितलेलं आहे. तर मला एक मुद्दा असा सुचवा असं वाटतो की गवत जे आहे ना, एक कुस गवत जे आहे, कुस प्रकारचं जे एक प्रकारचं गवत आहे, हे गवत म्हटलं तर साधं नरम आहे, पतलं आहे, साधं आहे, म्हणजे निरुपद्रवी आहे असं म्हणू आपण. तर ते आपण सहज तोडू शकतो. तर तो जो एकत्र जर पकडलं त्याला, म्हणजे कोणतीही गोष्ट जी आहे वाटते खूप साधी आहे, ती जर व्यवस्थित हँडलिंग नाही केलं, त्याला व्यवस्थित पकडलं नाही, तर तुमचा हातही कापू शकतो, है ना. तर गवत हे प्रतीक कशाचं आहे, इथं एक साधी गोष्ट आहे, छोटी गोष्ट आहे, एक म्हणजे दिसायला एकदम मऊ आहे असं ते, पण त्याने सुद्धा हात कापू शकतो. तर बुद्धानं ही सिमिली का वापरलेली आहे किंवा या प्रसंगानुसार ते उपमा का वापरलेली आहे, तर तुमचे जे अकुशल कर्म जे असतात, ठीक आहे, तुम्ही एक छोटीशी गोष्ट सांगता, एकदम छोटस मामूली असते ती, पण ती पुढे त्याचा विपाक कसा वाढत जातो आणि कसा तो म्हणजे अकुशल कर्माकडे निर्याकडे नेतो, त्या अर्थाने ती सिमिली वापरलेली आहे, तो प्रसंग घडलेला आहे. तर एखादी गोष्ट छोटी समजून आहे, म्हणजे बुद्धानं जे आधी धम्मसाकाच्यावर सांगितलेलं आहे, तो बुद्धाने सांगितलेलं आहे की 4 गोष्टीला छोटं समजू नये. तर
तर पहिली जी छोटी गोष्ट आहे की एखादा म्हणजे अग्नी जो असेल, अग्नीचं म्हणजे स्पार्क असेल ना, ठिणगी असेल, तिला कधीच छोटं समजू नये, कारण ती कधी पण उग्र रूप धारण करू शकते. ठीक आहे. दुसरं जे सांगितलं की एखादा साप असेल, सापाचं पिल्लू असेल, ते छोटं आहे म्हणून त्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही, कारण ते छोटस जर पिल्लू जे आहे सापाचं, विषारी सापाचं पिल्लू, ते जर चावलं तरी सुद्धा तुम्ही मृत्यू प्राप्त होऊ शकता. म्हणून त्याच्या लहान गोष्टीकडे बघायचं नाही. तसंच त्यांनी सांगितलं की एखादा राजाचा माणूस असेल, राजपुत्र असेल किंवा आहे, तो वयाने खूप लहान आहे किंवा त्याच्या डेजिग्नेशनने तो लहान असेल, तर त्याला लहान समजू नाही, कारण तू त्याला राजाचं बळ असतंय आहे ना, पूर्ण राज्याचं बळ त्या राजपुत्राच्या मागे किंवा राजपुरुषाकडे असतंय. त्यामुळे तो वयाने लहान आहे म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करू नये. आणि एखादा जो श्रमण आहे, म्हणजे तो जर वयाने खूप लहान असेल तर त्याच्याकडे त्याला लहान समजू नये, कारण तो खूप विद्वान असू शकतो, विद्वान असतो असं. तर या 4 गोष्टीकडे बुद्धाने सांगितलंय की याच्याकडे दुर्लक्ष करू नये. त्याच अर्थाने हे मला इथे सांगू इच्छितो की साधं गवत आहे जे आहे, जे मऊ वाटतंय वगैरे आहे, पण त्याच्याकडे दुर्लक्ष करू नये. जर ते व्यवस्थित पकडलं नाही तर तुमचा हात कापू शकतो, हानी होऊ शकते आणि खूप मोठी दुर्घटना होऊ शकते. त्याच अर्थाने जेव्हा तुम्ही एखादा अकुशल कर्म करता त्याला छोटं समजू नये. मी जे आधी 4 उदाहरणं दिले त्या अर्थाने आपण या अट्टकथेकडे किंवा या गाथेकडे बघू शकतो. आणि त्यामुळेच त्या जे त्या गाथा ऐकल्या ते स्वतःपन्न झाले किंवा इतर त्यांना जे फळ प्राप्त झाले, अशी ती महान कथा होती. आणि या संबंधात जे प्रश्न विचारला गेलेले आहे की आपण कडीपत्त्यासाठी झाडाचे पानं तोडतो का आणि फुलं तोडणं गैर आहे का? तर तसं तर गैर नाही आहे. म्हणजे आपण भौतिक जीवनाचा विचार केला तर तसं गैर नाही. ओरबाडणं आणि तोडणं किंवा पडलेलं उचलणं याच्यात फरक आहे. आणि विद्या मॅडमने सांगितलं प्रमाणे काही गोष्टी तर आपण त्याचं सेवन करतो, त्यामुळे ते तोडणे गरजेचं आहे. इथे वेगळ्या अर्थाने हे सांगितलेलं आहे. गवत तोडणं जो आहे, तर भिक्खूने ते गवत तोडलं आणि उपटलं आणि तोडलं असं. तर भिक्खूसाठी ती क्षुल्लक घटना नाहीये, आपल्यासाठी भलेही असेल, कारण भिक्खू हा विनयानं पण बांधील आहे, त्या शिलाचारानं बांधील आहे. आणि तू वर्षावासासाठी जातो आणि असं जर झाडं तोडणं किंवा लाकूड तोडणं किंवा अशा काही लोकांच्या मालकीचं किंवा गावकऱ्याच्या मालकीच्या वस्तूला हात लावण्याचा पण त्यांना अधिकार नाहीये. तर हे गवत जे तोडणं आहे त्याचा काहीच त्याला उपयोग नव्हता. फक्त काहीतरी म्हणजे अविवेकानं वागायचं आणि ते गवत तोडायचं, ते तर विनयामध्ये बसत नाही. त्यामुळं बुद्धाने जे सांगितलंय की ती घटना छोटी नाही आहे, त्याला अनेक आस्पेक्ट आहेत, ती मोठी घटना आहे तसं बघितलं तर भिक्खूसाठी. पण आपण फल आहे किंवा फुलं आहेत तोडलं तर त्याला पाप लागत नाही, ठीक आहे ना. पण म्हणजे त्याला पण एक प्रमाण पाहिजे असतं, ठीक आहे. तो एक विषय होता. म्हणजे गवत तोडणं जे आहे त्याला विनयाशी पण ते रिलेटेड आहे असं मला सांगायचं होतं. आणि दुसरा जो इस्सा पकती इथी वत्थू जी होती ना, आपण ते बघितलं की ती स्त्रीची जी दासी होती, तिच्या स्वामीसोबत किंवा पतीसोबत तिचे संबंध होते, हे जेव्हा त्याला कळलं त्यामुळे त्याने आहे ना नाक कान कापलं तिचा आणि तिला एका म्हणजे गोडाऊन सारख्या आपल्या घरात बंदिस्त करून गेली आणि सरळ बुद्धाचा उपदेश ऐकायला गेली, कोणाला डाऊट येऊ नये. तर म्हणजे बुद्धाचा उपदेश ऐकायला येणारे असे कित्येक प्रकारचे श्रावक होते, श्रावक म्हणू आपण त्यांना, उपासिका असतील का नाही माहित नाही, पण ऐकायला येतात म्हणून आपण श्रावक म्हणू. कोणी चोरू करून येईल, कोणी असं भांडून येईल, कधी काहीला खायला मिळत नाही म्हणून येईल, अशा अनेक कारणामुळे बुद्धाचा उपदेश ऐकायला काही लोक यायचे आणि त्याचे संदर्भ आधीच्या अट्टकथामध्ये पण आलेले आहे. इथे फार मोठा याने गुन्हा केलेला आहे आणि तिने म्हणजे गुपचूप अशी ती उपदेश ऐकायला आलेला आहे. तिचं इंटेन्शन उपदेश ऐकणं नव्हतं. पण झालं काय की ते त्या स्त्रीच्या घरी पाहुणे आले आणि त्या पाहुण्यांना तिचा आवाज, ओरडण्याचा आवाज ऐकला असेल दासीचा, त्यांनी तिची मुक्तता केली. ती सरळ पळत मग विहारामध्ये आले आणि बुद्धांना ती तक्रार केली. आता हे कसे बाह्य प्रकरण आहे का, म्हणजे संघाशी निगडीत प्रश्न नाही येत आहे, तरी सुद्धा
बुद्धाने काही म्हणजे त्याबद्दल व्यक्तिगत काही बोलले नाही, फक्त कर्माबद्दल आणि त्याच्या विपाकाबद्दलच बोलले की असा जो म्हणजे हा जो प्रकार आहे हा योग्य नाहीये आणि तो कसा निर्याकडे नेतो ते विद्या मॅडमने सविस्तर सांगितलेलं आहे. तर मला एक मुद्दा या प्रसंगाने सांगायचा आहे की नाक आणि कान कापणं हे पूर्वी फार म्हणजे चालायचं असं काही, म्हणजे व्यभिचारी स्त्रीला किंवा एखाद्या चोराचे नाक कान कापले जायचे, असे अनेक प्रसंग आपल्याला जातक अट्टकथामध्ये पण मिळालेले आहेत आणि इथे पण आहे. आणि आपण म्हणतो ना म्हणजे नाक जे आहे म्हणजे ते का कापल्या जात आहे, तर ते नाक आपलं एक सौंदर्याचं पण प्रतीक आहे आणि काय कोणता मोठ्या नाकाने बोलतो, काय नाक दाखवून बोलतो असं आपण जे म्हणतो ना, म्हणजे गर्वाने किंवा श्रेष्ठत्वानं तेच कट करायचं, नाक कट करायचं. तर त्याच्या मागे काही सामाजिक पार्श्वभूमी पण आहे आणि पनिश करायचं किंवा कायम जर त्याला म्हणजे विद्रूप करायचं हा जो उद्देश आहे तो आपल्याला दिसतो. तर पनिशमेंट या संदर्भाने आपण या प्रसंगाकडे बघू शकतो. मात्र बुद्धाकडे जेव्हा हे प्रकरण गेलं तर बुद्धाने जो उपदेश केला तर हे दोघंही स्वतःपन्न झाले, पती पत्नी. ही फार मोठी घटना आहे. म्हणजे बुद्धाने किती व्यवस्थित ते हँडलिंग केलेलं आहे ते बघा हे प्रकरण. आणि त्यांनी काही व्यक्तिगत टीका टिप्पणी न करता सरळ गाथा कम्म आणि विपाक याच्याबद्दल सांगितलेलं आहे. ते दोघं पती पत्नी स्वतःपन्न झाले आणि त्या स्त्रीला म्हणजे दासीला दासत्वातून मुक्तता केलेली आहे. हा एक महत्वाचा प्रसंग आपण सामाजिक किंवा त्यावेळेसचे जे कल्चर आहे किंवा ऍडमिनिस्ट्रेशन आहे किंवा या ज्या गोष्टी आहेत या आपल्याला या अट्टकथेतून दिसल्या आहेत. तो पण एक आस्पेक्ट आहे, तो बघायला पाहिजे आपण. आणि तिसरी जी कथा आहे ती म्हणजे वर्षावासाठी भिक्खू गेले आणि नंतर 1 महिन्यातच त्यांचा चांगला गेला आणि त्या गावावर दरोडा पडला किंवा चोरांनी सगळ्यांना म्हणजे सगळ्या गावकऱ्यांना परेशान केलं. पण नंतर गावकऱ्यांनी त्याला हे केलं, काय म्हणतात त्यांच्यावर पुन्हा आक्रमण केलं किंवा स्वतःची मुक्तता केली आणि चोराला घेरून टाकलं आणि आपले दरवाजे किंवा नगर वगैरे जे काही बंद करायचे त्यांचे टायमिंग वगैरे जे काही असेल त्यांनी जास्त सुरक्षता पाळली आपल्या गावाची. आणि त्यामुळे जे भिक्खू सकाळी जायचे पिंडपातासाठी त्यांना म्हणजे एंट्रीसाठी अडचण येत होती किंवा बाहेर सगळ्या गोष्टीसाठी अडचणी येत होत्या. आणि त्यामुळे काय झालं की त्यांचं ध्यान लागलं नाहीये. आणि नंतर वर्षावास संपल्यावर नेहमीप्रमाणे सगळेच भिक्खू बुद्धांकडे येत असतात आणि या वर्षावासात काय प्रगती झाली, काय प्रगती झाली नाही, काय अडचणी आल्या, काय फळ मिळालं याच्यावर बुद्धाला ते विचारायला किंवा सांगायला जात असतात. तेव्हा बुद्धाने ते प्रकरण सहज घेतलं, कारण अशी संकट तर येणारच आहे भिक्खू संघावर. ठीक आहे, कधी कोणाची झोपडी जळते, तर कधी चोराचं आक्रमण येतंय, कधी दुष्काळ असतो, तर कधी खूप महापूर येतो. असे अनेक संकट भिक्खू संघावर वर्षावासात आलेले आहेत आणि खूप आरोपही झालेले आहेत. इतर पंथीयांनी पण खूप त्रास दिलेला आहे. अशा अनेक घटना आहेत. तर अशा वेळेस आपलं चित्त कसं पाहिजे, आपलं चित्त कसं पाहिजे. एखादं नगराची उपमा बरेच वेळा बुद्धाने आधी पण दिलेली आहे आधीच्या गाथेमध्ये की नगर किंवा एखादा किल्ला कसा संरक्षित केला जातो, कोणत्या चोराला म्हणजे बिलकुल एंट्री होणार नाही किंवा शत्रू कोणत्याही मार्गाने येऊ शकत नाही. हे सगळं जे सुरक्षिततेचे उपाय एखाद्या नगरासाठी किंवा गावासाठी किंवा किल्ल्यासाठी केले जातात, तोच आपलं शरीर आपला किल्ला समजून आपल्या चित्ताला कसं संवर्धित करायचं ते विद्या मॅडमने सांगितलं, या गाथेमार्फत सविस्तर सांगितलेलं आहे की त्यात कशाचाही प्रवेश होऊ द्यायचा नाही आणि जे आतलं जे मलिन आहे ते बाहेर काढायचं आणि आपलं चित्ताचं रक्षण करायला पाहिजे. तर जे भिक्खू या वर्षावासात ध्यान करू शकले नाही, प्रगती करू शकले नाही, या चोरामुळे म्हणा किंवा गावकऱ्यांच्या अडचणीमुळे त्यांचं ध्यानच झालं नाही, ते जेव्हा बुद्धाकडे आले, बुद्धांनी गाथा सांगितले की चित्त कसं संरक्षित करायचं नगराप्रमाणे उपमा देऊन. तर हे सगळे भिक्खू अरंत झाले. लक्षात घ्या, जे भिक्खूंचं 3 महिने ध्यान नाही लागलं, बुद्धाच्या एका गाथेमुळे ते अरंत झाले. इतकी म्हणजे प्रभाव टाकणारी ही गाथा होती आणि त्यामुळे सगळ्यांचं कल्याण झालं. तर अशा या विद्या मॅडमने तिन्ही गाथा आणि कथा उत्कृष्टपणे आपल्या समोर सांगितल्या आणि आजचा हा सेशन आपण इथेच संपवू.
जर या संदर्भात कोणाला काही प्रश्न असतील तर ते विचारू, नाहीतर मग मी आपल्या अँकरला देतोय. कोणाचे काही प्रश्न नाही सर, तर आपण शेवटच्या भागाकडे वळूया. धन्यवाद मॅम, खूप खूप धन्यवाद पुन्हा एकदा. तुम्हाला खूप छानरित्या तुम्ही अगदी सोप्या भाषेत नेहमीप्रमाणे तिन्ही गाथा आणि कथांचं विश्लेषण केलं, त्याबद्दल खूप खूप छान. पुन्हा एकदा मिसाळकर सरांचे खूप खूप धन्यवाद. नेहमीप्रमाणे सर तुमचे मार्गदर्शन आम्हाला नेहमीच लाभते, तेव्हा अशीच सदैव इच्छा आमची की तुम्ही सतत आम्हाला असेच मार्गदर्शन करावे, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा धन्यवाद देते मी सर्व उपासक उपासिका यांना आणि आपले वैशाली गायधनी आणि संजय गायधनी सर, की ज्यामुळे आपण हे युट्यूबवर जे सर्व व्हिडिओ बघतो ते त्यांच्याच अगदी परिश्रमामुळे. आपली ही लिंक जी आपण नेहमी सेम लिंक असते ती आपल्या मित्रमैत्रिणींसोबत, कुटुंबासोबत, नातेवाईकांसोबत सर्वांसोबत शेअर करूया. आणि धम्मसाखरच्या समूहाचे आतापर्यंतचे सर्व भाग पाहण्यासाठी आपण युट्यूबवर लिंक पाहावीत. आपल्या व्हॉट्सअपवर जी लिंक आहे त्यावरच क्लिक करून आणि त्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करावे, की जेणेकरून बेल आयकनला तुम्ही क्लिक केले की जेणेकरून आपण पुढचे व्हिडिओ आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवू शकतो. आणि आपण असेच हे ज्ञान सर्वांपर्यंत पोहोचवून सर्वांना धम्माच्या छायेत कोणते ज्ञान मिळवत आहोत ते इतरांपर्यंतही पोहोचवूया आणि ते सुद्धा निब्बाणाच्या दिशेने वाटचाल करू. आणि सर्वांचे जीवन सुखी हो, खूप खूप मंगल हो, सर्वांना हिताचा, सुखाचा आणि सुखाचा मार्ग लाभो, या पुण्यात वसुंधरा साक्षी असो. आणि या कार्यक्रमाची समाप्ती आपण धम्मपालन गाथेने करावी अशी शारदा रामटेकेंना विनंती करते. शारदा रामटेके. सब पापस अकरणं कुशलस्य उपसंपदा सचित्त परियोदपनम् एतं बुद्धान शासनम् धम्मं चरे सुचरितं नतं दुचरितं चरे धम्मचारी सुतं सेन्ति अस्मि लोके परमित न तावता धम्मधरो यावता बहुभासति योऽस अपमि सुत्राणं धम्मं कायेन पश्यति सवे धम्मधरो होन्ति यो धम्ममपमज्जति नत्थि मे शरणं वयं बुद्धो मे शरणं वरम् एतेन सच्चवद्येन होतु मे जयमङ्गलम् नत्थि मे शरणं वयं धम्मो मे शरणं वरम् एतेन सच्चवद्येन होतु मे जयमङ्गलम् नत्थि मे शरणं वयं सङ्घो मे शरणं वरम् एतेन सच्चवद्येन होतु मे जयमङ्गलम् साधु साधु साधु।